घडणार नाही पुन्हा आई बापाची माया मैया की जय। विसरू नको रे आई बापाला झिजविले त्याने काया आई बापांसारखं दैवत या जगामध्ये नाही। तर जो दारुक होता आपल्या वडिलांचं स्वर्गातलं जे काही वैभव होतं संपत्ती होती त्या संपत्तीमुळे याला अहंकार झाला होता। बघा तुम्ही जगाच्या पाठीवर अनेक मुलं आहे की त्या मुलांना जर कोणी चांगलं सांगायला गेलं की अरे अरे तुमच्या वयालाही शोभत नाही। लहान लहान मुलं 12-12 13-13 वर्षाची मुलं 15 वर्षाची मुलं सिगरेटी ओढतात दारू पितात सट्टा पत्ता अनेक व्यसन आणि कुणी जर सांगायला गेलं त्यांना बोलायला गेलं तर काय म्हणता आम्ही का कुणाच्या बापाचं घेतो आमच्या बापाचं खर्च करतो आम्ही। सज्जनांनो प्रत्येकाचं मूल प्रत्येकाला लाडाचं असतं पण मुलांना जर अवेळीच तुम्ही सावरलं नाही त्यांना जर तुम्ही शिक्षा केली नाही प्रतिबंध केला नाही कोणत्या गोष्टीचा तर मग पुढे ती मुलं आपल्याकडून आवरली जात नाही। आणि बऱ्याच वेळेला असं होतं की मुलांची जर काही चूक झाली तर बाप त्या मुलावर आरडाओरडा करतो त्या मुलावर रागवतो तर माता भगिनी काय करतात जाऊ द्या मग या वयात मी तर कधी करेल तो त्याचा अजून वय आहे कशाचं वय वय करायचं। अरे पण पुढं मुलगा जर एखाद्या वेळेला पैसे मागत असला तर बाप म्हणतो अरे नको नको माझ्याजवळ पैसे नाही। मुलाने जर 200 रुपये मागितले तर बाप 100 देतो पण मग आई घरात येते त्याला म्हणते तो तसाच आहे तो पहिल्यापासून तसाच आहे अजून 100 घे। माय बाप हो आईचंही कर्तव्य आहे बापाचंही कर्तव्य आहे की आपल्या मुलांना चांगल्या वळणाला लावणं। मुलगा जर चुकीच्या मार्गाने जातोय तर त्याला वेळीच सावरणं आई वडिलांचं कर्तव्य आहे। शास्त्र सांगतं जगातल्या कुठल्याच शाळेमध्ये जे शिकवलं जात नाही ते शिक्षण एक आई आपल्या मुलाला देऊ शकते वडील आपल्या मुलांना देऊ शकतात की तेच खऱ्या अर्थाने मुलाचे गुरु आहे। पण मायबाप हो त्या गुरूंना आज लोक विसरत चाललेले आहेत। सर्वांच्या संसारी पहिली गुरु आहे माता या आईच्या चरणी झुकतो जगताचा दाता। जी आई सर्वांचा गुरु आहे पहिला शब्द ज्यावेळेस मुलाच्या मुखामध्ये आई येतो त्या मुलाला जन्म देताना त्या आईला किती त्रास होतो किती वेदना होतात। पण सज्जनांनो ज्यावेळेस त्या मुलाच्या मुखातून आई हा शब्द निघतो ते सर्व दुःख ती आई विसरते। आई पहिला शब्द तुझ्या ओठी जेव्हाला बोल बोबडा तुझा ऐकता हर्ष तिचा झाला। स्वर्गापेक्षा ही मोठे मन आई ते स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आई आहे। माय बाप हो आईचं आपल्यावर किती प्रेम आहे तर प्रेमाच्या बाबतीत त्या प्रेमाला उपमा नाही। आई जितकं प्रेम करते तितकं प्रेम जगाच्या पाठीवर आपल्यावर कुणीच करणार नाही। ज्या दिवशी तुमची आई गेली समजा तुमच्या जीवनातला प्रेमाचा सागर आटला।
एका ठिकाणी वडील नव्हते, फक्त मुलगा होता, आई होती. एक मुलगा होता. लहानपणीच त्या मुलाला आपल्या आईने वागवलं, त्याला वाढवलं. परिस्थिती गरीब होती, मुलांना सांभाळायची, काबाड कष्ट करायची, दुसऱ्याच्या घरी भांडी घासायची, कपडे धुवायची, झाड लोट करायची. असं करता करता बरेच दिवस झाले आणि हळूहळू तो मुलगा मोठा झाला. आई म्हातारी झाली, मुलगा तरुण झाला. आणि एक दिवस असा आला की मुलगा त्या मुलांमध्ये जाऊन दारू पिला आणि दारू पिऊन घरी आला. आईला म्हणायला लागला, आई, हे आई, मला जेवण वाढ. पण नेमकं त्या दिवशी असं झालं की त्या आईची प्रकृती बिघडली. परिस्थिती अशी होती की काही काम धंदा केला तरच संध्याकाळी खायला मिळेल. सज्जनांनो, त्या दिवशी ती आई झोपून राहिली, तिने स्वयंपाक केला नाही. तो मुलगा आला, आईला म्हणायला लागला, आई, मला जेवायला वाढ, जेवायला वाढ म्हणायला लागला. तिने सांगितलं, बाळा, अरे आज मी काहीच केलं नाही, स्वयंपाक केला नाही. आई आपल्या घराच्या ओट्यावरती उभी होती. मुलगा पडत पडत आला, त्या आईच्या कंबरड्यात लाथ घातली. सांगितलं, अगं, एकटा मुलगा आहे तुला, त्याच्यासाठी सुद्धा तू स्वयंपाक करत नाही. गावातली लोक आली, कॉलनीतली लोक जमा झाली, त्या मुलाला मारायला लागली. ती आई समोर गेली, दोघं हात चवडे केले आणि त्या ठिकाणी त्या मुलाच्या अंगावर असे हात करते, त्या लोकांना सांगते, याला मारू नका. आई जमिनीवर पडली, तिचं डोकं फुटलं, तरी सुद्धा ती त्याचा मार वाचवते. मारू नका म्हटले, का मारताय माझ्या मुलाला? आणि त्यावेळेला मुलाला कळलं की माझी आई, तिला मी मारलं तरी सुद्धा माझा मार वाचवण्याचा प्रयत्न करते. तो मुलगा म्हणायला लागला, आई, मला माफ कर, मी तुला मारलं, तुला खूप त्रास झाला म्हणून तू रडते. तरी सुद्धा ती आई म्हणते, बाळा, तू मला मारलं याचं मला वाईट वाटलं नाही रे, पण जेव्हापासून तुझे वडील गेले तर आजपर्यंत मी कधीच तुला उपवाशी ठेवलं नाही आणि आज तुझ्यासाठी मी काही स्वयंपाक केला नाही, त्याचं मला वाईट वाटतंय, म्हणून मी रडते. असं करता करता बरेच दिवस झाले आणि एक दिवस, एके दिवशी सुंदर युवती दिसे एकट्याला, तिच्या बरोबर लग्न करावे विचारही केला. त्या सुंदर स्त्रीच्या जवळ गेला, तिला म्हणायला लागला, तू मला खूप आवडते, माझ्यासोबत लग्न कर. ती म्हणायला लागली, तुझं माझ्यावर प्रेम आहे का? म्हटले हो. मग माझ्यावर जर तुझं प्रेम असेल तर मी तुला जी वस्तू मागेल ती वस्तू मला आणून दे. म्हटले काय? माझा जीव जरी मागितला तरी मी तुला द्यायला तयार आहे. म्हटले मला तुझा जीव नाही, तुझ्या आईचं काळीज माझ्यासाठी घेऊन ये. ती मुलगी म्हणायला लागली, मुलगी बोले माझ्यावरती प्रेम किती गागे, मुलगा बोले मजला तू आज आजमावून पाहे. मुलगी बोले आईचे काळीज आणून दे मजला, माझ्यावरती प्रेम किती ते सिद्ध कर आजला. पळत पळत मुलगा गेला आईच्या पाशी, पळत पळत आपल्या आईच्या जवळ गेला. आईला वाटलं माझ्या मुलाला भूक लागली असेल, संध्याकाळची वेळ आहे. आईने सांगितलं, बाळा, लवकरात लवकर हातपाय धु, तुझ्यासाठी मी जेवण वाढते. त्या आईला तो म्हणायला लागला, आई, अगं आजपर्यंत माझ्यासाठी तू भरपूर केलं ग, पण आता मला तुझी गरज नाही. आणि हातामध्ये त्या मुलाने चाकू घेतला, त्याच्या आईच्या जवळ गेला, त्याच्या आईच्या डोक्यावर हात फिरवला. आईला वाटलं माझ्या मुलाचं माझ्यावर किती प्रेम आहे, माझ्या डोक्यावर हात फिरवतोय. आणि तसंच आपल्या आईचं मुंडकं घेतलं, तिला जमिनीवर त्या ठिकाणी आडवं केलं, तो चाकू घेतला, तिच्या पोटात घातला आणि तिचं काळीज घेतलं आणि त्या युवती जवळ तो पडत पडत गेला आणि तिला ते काळीज दाखवू लागला.
आईला मारून टाकलं. त्या मुलगीच्या जवळ गेला आणि सांगितलं, बघ तुझ्यासाठी माझ्या आईचं काळीज मी आणलेलं आहे. आणि त्यावेळेला ती मुलगी म्हणायला लागली, अरे नीच माणसा, अरे ज्या आईने 9 महिने 9 दिवस तुला पोटात वागवलं, तुला जन्माला घातलं, त्या आईला तू झाला नाही, तू मला काय होशील. लगेच तिने पोलिसांना फोन केला. पोलिसांची गाडी आली आणि ते पोलीस ज्या वेळेला त्या मुलाला घेऊन जायला लागले, त्यावेळेला मायबापू हो, त्या आईच्या काळजाला वाचा फुटली. पोलीस घेऊन जाऊ लागले आपल्या बाळाला, दृश्य पाहुनी वाचा फुटली आईच्या हृदयाला. गुन्हेगार हा नाही माझा बाळ नका नेऊ, जीव भाव हा एकच आहे याला कुठे पाहू. रडून रडून मुलगा बोले, आई मी चुकलो, तुझ्या सारख्या आईला मी कायमचा मुकलो. माझ्या सारखा पुत्र मरो हो, माझ्या सारखा पुत्र मरो, आईने मरावे ना. करुणामय मन आईचे दुःखी करावे ना, दुःखी करावे ना. करुणामय मन आईचे दुःखी करावे ना, दुःखी करावे ना. करुणामन आईचे मन दुःखी ना करवाना, ही आई वेदपुरा, ही आई ब्रह्मज्ञानी, आई ब्रह्मज्ञानी. नाही समज दुसरे काही हे विसरावे ना, नाही समज दुसरे काही हे विसरावे ना. करुणामय आईचे दुःखी करावे ना, दुःखी करावे ना. करुणामय मन आईचे दुःखी करावे ना, दुःखी करावे ना. सर्वांच्या संसारात पहिली गुरु म्हणजे माता असते, आपले वडील असतात. आणि म्हणून त्यांनी आपल्याला जे सांगितलं ते मुलाने ऐकलं पाहिजे. तर हा जो दारू होता, मदांध झाला होता, सर्व संपत्ती त्याला मिळाली, वडिलांचा एकुलता एक, तर त्याच्याकडून प्रमाद घडला. आणि त्यावेळेला मात्र त्या वडिलांनी विचार केला की आता कधी हा चांगल्या मार्गाला जाईल. मातृ पितृ महिमा याने आचरण केलं नाही. रामायणामध्ये आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून भगवान प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवास पत्करला. मायबापू, जो मुलगा आपल्या आई वडिलांची आज्ञा पाळतो तोच खऱ्या अर्थाने पुत्र असतो. की जो आपल्या आई वडिलांची आज्ञा पाळतो त्यालाच पुत्र म्हणावं. आणि तसाच पुत्र चांगलं कार्य करून, चांगलं आचरण करून आपल्या वडिलांचं नाव लौकिक करतो. वडिलांचंच नाही तर आपल्या पितरांना सुद्धा तो स्वर्गात पाठवतो, त्यांचा उद्धार करतो. मायबापू, भक्त प्रल्हादाचं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे की नाव घेऊन येते देवाचे